बाहुबली त्यांच्या माध्यमातून एक उद्घोषणा देखील करण्यात आली होती. स्कोर कार्डवरती धावा किती येतील, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. परेश कडके आणि बबुलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नीट अँड क्लीन टेलिकास्ट या स्पर्धेचा आपण पाहत आहोत. माजी सरपंच मुरबी यांना आदरांजली देणारी स्पर्धा 4 कॅमेऱ्यानिशी आज कव्हर करण्यात येते. स्वर्गीय विश्वनाथ शेट स्मृती चषक 2025 आपण पाहत आहोत. मुरबी हे गाव संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असं गाव आहे. कारण या गावासाठी नेहमीच मुरबी टीमने चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळालं. लेट्स प्ले. चौथ्या रजनीला सुरुवात होती. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती ताबिश सज्ज होत असताना पहिला बॉल. पहिला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर परेशच्या अगेन्स्ट. एक रणनीतीबद्ध कामकाज कदाचित पाहायला मिळतोय की काय, कारण पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर डिलिव्हर्ड केला, खोला टाकला, वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. अर्थात डॉट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना आपण पाहत आहोत ताबिश बॉल डिलिव्हर्ड करत असताना त्याची काहीतरी वेगळी शैली आहे. बॉल हातामध्ये टॉईस करतो, उडवतो, तदनंतर चेंडू डिलिव्हर्ड करत असताना त्याला आपण पाहिलं उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा हा बॉल पाहायला मिळाला. परेशचा ऑन साईडचा हा जो झोन आहे तो नेहमी स्ट्रॉंग झोन पाहायला मिळाला. आणि अर्थात म्हणून की काय, त्याला जास्तीचे चेंडू उजव्या एसीच्या बाहेर इथे टाकलेले आपण पाहतोय. राईट हँडर बॅटरसाठी शॉट बॅकवर्ड पॉईंट तैनात करण्यात आला, जिथे मात्र शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये आहे, मिड ऑन आणि अगदी त्याच वेळेला शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेचा बॉल ओव्हर दी कव्हर. पहिला बॉल फेस करत असताना बबुलच्या बॅटमधून आला चौकार. कारण मोठे स्ट्रोक तो खेळणार आणि त्यामध्ये तो पारंगत देखील आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक धमाका. वन्स अगेन अनदर बिग हिट. धाव मिळतील 4 बबुलच्या बॅटमधून चौकार. लगातारच्या 2 बॉलवरती पाहायला मिळाल्यात. या टीमने धमाका या विभागामध्ये नेहमीच केलाय. झहीरजी पटेल सर अगदी त्याच वेळेला संदीपजी पाटील सर यांच्या समवेत काम करत असताना मला आमदार चषकाची आठवण होते तळोजामधील. आणि ज्या मैदानावरती या दोन्ही बॅटरने अक्षरशः तुफान इनिंग केली होती. पुन्हा एकदा कबर्सला केलं. फुल लोनचा बॉल होता, डी बॅक्सच्या कबरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. आमदार चषक प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नावाने जी स्पर्धा गेले काही वर्षापूर्वी आणि तिथून पुढे मला तर असं वाटतं ना की तळोजामध्ये एक महत्त्वपूर्ण स्पर्धा होत असताना तो ज्या गावामध्ये तिथून पुढे मैदानही तिथलंसं जे मात्र कमी झालं, तिथे मैदान होतं, तिथे स्पर्धा पाहायला मिळाली. उस्मान पटेलची व्हिडिओ देखील आली होती त्या मैदानाच्या बाबतीची. पुढचा बॉल खोला टाकला समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार खेळ. बबुल भगतच्या बॅटमधून चौकार. बॉल 14 धावसंख्येवरती बबुल नॉट आउट केलं. संघाची धावसंख्या 15. 2 बॉल 1 वरती परेश कडकेला आपण पाहत आहोत. सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आहे परेश, परंतु इथे त्या दर्जाची बॅटिंग करावी लागेल. इम्पॅक्ट पाडावा लागणार आहे मानाच्या सन्मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये. रोडपाली टीम जिथे मात्र आपण पाहतोय 7 युवा मंच हाल या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळते आहे. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 15. धावांसाठी जी धावांसाठी जी जद्दोजहद तुम्हाला करावी लागेल.
मी रोडपाली संघाची चर्चा करत होतो कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संघांना नमवलं या संघाने अक्षरशः धूळ चारली आहे आणि आज आपण पाहतो की हाल संघाच्या अगेन्स्ट या संघाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एक चांगलं क्रिकेट, एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आयान याला आपण पाहत आहोत. आयान दुसऱ्या षटकाच्या दरम्यान दाखल होत असताना पाहायला मिळेल. जर्सी नंबर 08, 8 नंबर हा त्याच्यासाठी देखील तितकासा लकीएस्ट आहे. प्रत्येकाच्या नंबरवर जर्सीवरती एक विशिष्ट नंबर आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. खेळाडूंच्या जर्सीवरती आपण नंबर्स पाहतो. बबूलच्या जर्सीवरती तिथे 3 नंबर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आयानला आपण पाहतोय जर्सी नंबर 8 गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. नंबरची चर्चा नेहमीच झाली आहे कारण आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट ज्या ज्या वेळेला आपण पाहतो त्या वेळेला नंबर्स यासाठी या खेळाडूंसाठी फार महत्त्वाचे राहतात की त्यांनी बनवलेले विक्रम हे त्यांच्या जर्सीवरती पाहायला मिळतात. हार्दिक पांड्याचा विचार केला तर 333 जर्सी नंबर तो परिधान करून मैदानाच्या आतमध्ये उतरतो. तो म्हणतो की माझं क्रिकेटमध्ये 333 धावांची बेस्ट इनिंग आहे. यावेळेचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. खोलात टाकला होता. पहिला चेंडू देखील उजव्या एसीच्या बाहेर, तो देखील खोलात आपण पाहत आहोत. परेश खडकेच्या अगेन्स्ट ॲक्शन रिप्लेनं पाहण्याजोगी राहिली या बॉलचा कारण ऑन साईडला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परेशच्या माध्यमातून, परंतु हा बॉल जिथे एक धाव देऊन जातोय. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. आयान गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल सटीक लेंथ आणि लाईनवरती त्याने हाताळलेला पाहायला मिळालाय. सूर गवसलाय. सुवर्ण मध्य सापडणे अत्यंत आवश्यक. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार स्ट्रोक, चौकार. का हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. काय स्ट्रोक एक्झिक्युशन पहा. ओर दी कव्हर, इनसाइड आउट. चांगले स्ट्रोक येत असताना संघाची धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल 18 वरती बबूल नॉट आउट खेळतोय. वन मॅन शो मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. डेड बॉल इथे घोषित करण्यात येतं. पंचांनी सांगितलं मृत चेंडू. क्रिकेटमध्ये डेड बॉल अर्थातच आपण पाहिलं की गोलंदाज थांबतोय गोलंदाजी करत असताना आणि त्यावेळेला इथे दिला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने टाकला. प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. ऑन साईडला मनगट वळवली होती. खोलातला बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील हाफ ट्रॅकर. पहिले काही चेंडू फुलर लेनचे हात आले. ओव्हर दी कव्हर केला फलंदाज. तिथे रणनीती बदलली. गोलंदाजाने क्षेत्ररक्षक तैनात केला डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथून पुढे आपण पाहिलं ना तर लेंथमध्ये परिवर्तन केलंय. याचंच कारण की काय, मैदानाच्या आतमध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळत आहेत. रणनीतीबद्ध कामकाज व्हायला हवा. एक प्री प्लॅन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करायला हवं. फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुवे याचा अभ्यास करावा लागतो. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, षटकार. अमित भगतच्या बॅटमधून निघणारा हा अफलातून स्ट्रोक. पुन्हा एकदा त्या दाटणीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनसुबे उधळून लावले जणू काही या गोलंदाज अयानने. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. अमित भगतचा एकंदरीत खेळ पाहिला तर 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला. संघाची धावसंख्या 26. अमित खेळतो नॉट आउट 24 वरती, जिथे मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 26. पहा ना, एक गोष्टीची चर्चा तर मला तर वाटतं बाहुबली आपण करायलाच हवी. कांचनजी पालकर सर आपल्यासोबत आहेत.
काही खेळाडू विशिष्ट आहेत ज्यांच्या नावाची चर्चा नेहमीच होत असताना पाहायला मिळाली. मयूर वाघमारेला जर का तुम्ही मनीष वाघमारे म्हटलात तर टेनिस क्रिकेटमध्ये कोणी जाणणारी नाही की कोण मनीष वाघमारे आहे, कारण त्याला मयूर वाघमारे या नावाने जास्तीची प्रसिद्धी मिळाली. बबलू पाटील त्याला तुम्ही संभाजी पाटील म्हणून म्हणालात तर कोणी ओळखणारही नाही मैदानाच्या आतमध्ये कोण खेळतोय. राकेश तोडकर म्हणालात तर पप्पू तोडकर आहे मैदानाच्या आतमध्ये, हे कोण जाणूच शकणार नाही. मोहिद्दीन शेख जर का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय म्हणालात तर मुन्ना शेख आहे, हे लोक म्हणतील की तो मुन्ना शेख आहे. करण अंबाला, अभिषेक दलोर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय असं जर का तुम्ही म्हणालात तर कोणी जाणणारही नाही की करण आहे की अभिषेक दलोर, कारण बबुल भगत या नावाने स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. अमित भगत हे त्याचं ओरिजिनल नाव. पुढचा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद. शशी जाधव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ही यादी फार मोठी आहे की नावं ओरिजिनल वेगळी आहेत खेळाडूंची, परंतु त्याच वेळेला ते एका पेटन नावाने खेळत असताना पाहायला मिळतात. बबुलची चर्चा आपण करतोय. शेजारीच गाव अगदी आपण पाहिलं तर पेठ गाव आहे. बंटी जोशीला आपण पाहतो त्याचं ओरिजिनल नाव वेगळं आहे. अगदी त्याच वेळेला मग गुरमीत बुंबकला आपण पाहिलं तर त्याचं नाव ओरिजिनल हे गुरमीत बुंबक आहे, रवी बुंबक अर्थातच. प्रत्येकाची बारक्या कांबळे, विलास कांबळे हे त्याचं ओरिजिनल नाव आहे. पुढचा बॉल लोअर फुलटॉस शशीच्या अगेन्स्ट, इथे मात्र डीप मिड विकेटला खेळत एक सिंगल येत असताना इथे पाहायला मिळते आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना जाऊन पोहोचते जिथे 27 आहेत. बबुल भगत अर्थात अमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे, वेगळी अदा आहे आणि त्याच अदेवरती संपूर्ण टेनिस क्रिकेट फिरा आहे. बबुलने ही वेगळी अदा बनवली आहे. यावेळेचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये, चेंडूवरती येतील तद्वर मात्र फेकी करण्यात येते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. केवळ एक सिंगल, एकापेक्षा जास्तीचे काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने વધારत असताना जिथे 28 धावा आल्यात. अशरफ गोलंदाजी मार्कवरती आले, येताना आनंद घेऊन आले. विकेट त्यांनी घेतली, कोंडी फोडली, आघाडीच्या फलंदाजाला बाद केलं. एक मानाच्या, सन्मानाच्या, प्रतिष्ठेच्या आणि अभिमानाच्या स्पर्धेमध्ये तब्बल 4,20,000चं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. अर्थात 8 क्रमांक आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूच्या दिशेने, लेग बी 4, बाद. अशरफने या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद केलं. शशी एक चांगला बॅटर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं, एक चांगला गोलंदाज म्हणून पाहिलं जातं, परंतु तो इथे थांबला, तो बाद झाला लेग बी 4 स्वरूपामध्ये. हाय डेफिनेशन कॅमेरा, अगदी त्याच वेळेला एक चांगल्या दर्जाची लाईट्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 4,20,000 रुपयाचं टोटल प्राईस, 2 मालिकेभराच्या बाईक, 9 रात्र ही स्पर्धा तुम्हाला पुढे येत असताना पाहायला मिळेल. ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला बॅटला ब्रश झाला, पायावरती आदळला, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये, DRS कॉल करण्यात आला, बेल्स डिस्लॉज झाल्यात. अर्थात मुनीरने एक चांगला थ्रो इथे करत असताना पाहायला मिळालाय. सिंगल कंप्लीट झाली आहे का याची शहानिशा होईल. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आल्या. सुनीलजी पाटील सर यांना आपण पाहत आहोत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. एक उत्कृष्ट लेजेंडरी अंपायर, एक लेजेंडरी क्रिकेटर आणि अगदी या 2 बंधूंच्या जोडीने ना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी या मुरबी गावाचं नाव उंचावलेलं आहे. अगदी संदीपजी पाटील सर आपण पाहतोय, रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष. आज अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करण्याचा योग आला आहे. अगदी महत्त्वाची बाब या स्पर्धेच्या माध्यमातून देखील.
कारण आज या पर्वामध्ये माझ्यासाठी ही दुसरी पर्वणी असेल. वल्लभ नाईटमध्ये मी त्यांच्या साथीला काम केलं आणि तदनंतर पुन्हा एकदा मुरबीमध्ये. निर्णय प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग आहे. अठ्ठावीस धाबा धावफलकावरती आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहत आहोत. डिसिजन काय होईल काय येईल पाहिलं जाईल. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, रोंजनचे एक अतिशय उत्कृष्ट खेळाडू, आदर्श व्यक्तिमत्व आमचे मधुकर पाटील रोंजन यांचं इथे आगमन झालं. आणि त्याचबरोबर आमचे नरेश नाईक रोडपाली यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नॉट आउट. ॲक्शन रिप्ले आपण पाहण्याजोगे राहील, कारण निर्णय काही काळ जास्तीचा वेळ अंपायरने घेतला होता. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहताय स्क्रीनवरती. सेकंड कॅमेरा अँगलने इथे दर्शवण्यात येतं. बॅट ड्रॅग केली परंतु बेल्स अगदी लेट पडली होती. आणि बबूल भगतकडे आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं मला वाटतं तो त्याला पाठीमागेही दोन डोळे आहेत की काय, तो त्याची धाव कंप्लीट करत होता. परंतु नॉन स्ट्राईक एंडमध्ये काय घडलं होतं हे त्याला चांगलं ठाऊक होतं. त्याने सांगितले होते की बेल्स लेट रिमूव्ह झाली आहे. यावेळेला लोअर फुलटोस बॉल यावेळेला देखील आपण पाहतो ऑन साईडला खेळत अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 31 बनल्यात. या षटकामध्ये धावा आल्या त्या 5, विकेट गमावल्यात त्या 2. 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा त्या 31ला 2. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना रोडपाली टीम. आतमध्ये बॅटिंग करतो. 11 बॉल 27 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. तो आत्मविश्वासाने आता मात्र वावरू लागला या खेळपट्टीवरती. त्याला मोठे स्ट्रोक खेळणं बंधनकारकच असेल. 12 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. जर्सी नंबर 7 मुफीद. तर रोडपालीचे आमचे समीर पाटील आणि अमोल पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. मुफीद आल्यात गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 मुफीद गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना आपण पाहत आहोत. 31 बनल्यात. 31ला 2. यावेळेला हेलिकॉप्टर खेळला डाऊन द ग्राउंड. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक दूर आहे. धावा मिळतील त्या 4. मोठा होता गॅप. धावांचा होणार नाही. तोटा आलाय तो चौका. चौकार येत असताना संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या बॉलवरती सूरजच्या बॅटमधून चौकार तो येत असताना पाहायला मिळाला. सूरज भोईर 4थ्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि एक चांगला स्ट्रोक एक्झिक्युशन चांगलं होतं. परफेक्ट टायमिंग. उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. चिडू अवांतर स्वरूपामधून धाव इथे येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने 36 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही खारघर संघाला भरोडीच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचमध्ये भरोडी संघ खारघरच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला देखील बॅटची थिकेज आउटसाइड एज. कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
एक चांगला झेल यस त्यांच्या पाठीमागे टिपण्यात आला आणि अर्थात मुनीरने हा झेलच नाही तर ही मॅच टिपली असंच म्हणावं लागेल, कारण एक चांगली कॉट बिहाइंड, रिॲक्शन टाइम्स फार कमी होते आणि त्यामध्ये एक चांगला झेल फिनिश करण्यात येत असताना स्कोर कार्डवरती धावा त्या 36, 3 फलंदाज बाद झालेत. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर बबूल 27 वरती नॉट आउट. उजवेसीच्या बाहेर बॅटची आतली कडा सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. थोडासा उशिराने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. आपण अशरफला त्या ठिकाणी पाहायला मिळाले, उशिराने चेंडूवरती आले. जर्सी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेला नंबर्स आले ना, त्यावेळेला 1 ते 11 नंबर दिले जायचे आणि कॅप्टनला प्रामुख्याने पहिला क्रमांक परिधान करणं हे बंधनकारक राहायचं. त्यावेळेला जर्सीजवरती नावं नव्हती, केवळ नंबर्स असायचे. पुढचा बॉल यावेळेला उजवेसीच्या बाहेर. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन येत असताना, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. ड्रेस कोड्समध्ये बदल होत गेले. व्हाईट कलरचा, सफेद रंगाचा जिथे आपण पाहिला तर प्रत्येक रंगाचे संघाला ड्रेस कोड्स देण्यात येऊ लागले. कॅरी पॅकर्सने ही संकल्पना क्रिकेटमध्ये आणली. पुढचा बॉल यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल जिथे मात्र धाव प्राप्त करण्यात येत असताना साबीर त्या ठिकाणी होते. फेकी करण्यात आली. एकेरी धाव येत असताना आपण पाहतोय संघाची धावसंख्या 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. धावा इथे आलेल्या पाहायला मिळालेल्या नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 5. हा जो ग्राफ आहे ना, तो उंचावत जाण्या व्यतिरिक्त तो मात्र खाली खाली येत चाललाय. रन्स आलेल्या नाही आहेत. धावा थांबल्यात. काय करावं ही चिंतेची बाब. लोअर फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. ठोकलाय षटक. मारला परंतु सॉलिड मारलाय. विशालच्या बॅटमधून, विशाल भोईरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 2 बॉल 7 वरती तो नॉट आउट खेळतोय. प्रतिस्पर्ध्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय की नाही चालणार, रणबंदी. खोलात टाकलेला बॉल ऑन साईडला खेळण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक येतोय. तद्वर मात्र सेकंड रन वेगाने कंप्लीट केली आहेत. चित्याची चपळा आणि हरणाचा वेग बगुल भगतचा इथे पाहायला मिळाला. 37 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 3 फलंदाज 47 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. रोडपाली टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. 47ला 3. या मैदानावरती सर्वाधिक धावा होत असताना गेले अनेक वर्ष सातत्याने आपण पाहिलेले आहेत. रन्स महत्वाचे आहेत. बबूल ऑन स्ट्राईक आहे. पुढचा बॉल डाव्या यष्टीवरती वेगवान चेंडू दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली या षटकाची. मुरबीपाडाच्या मेट्रो स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती गेली. असाच काहीसा प्रकार इथे पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 48-48. उसळी घेतली. अनएक्सपेक्टेड बाउन्स इथे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. चेंडूने वेध घेतलाय तो अर्थात थेट यष्टिरक्षकाचा. DRS ची मागणी इथे करण्यात येते बबलूची, परंतु बिमरसाठी केवळ वेस्ट साईड आहे. परंतु हा बॉल ज्या पद्धतीने उसळी घेत असताना पाहायला मिळाला, DRS तुम्हाला बिमरसाठीच केवळ प्राप्त होतो. पंचांच्या मनामध्ये जर का साशंकता निर्माण झाली
तर ते DRSचा कॉल करू शकतात. याची शहानिशा होईल का हे पाहावं लागेल, कारण यस DRS कॉल केला अंपायरने व्हाईट बॉलसाठी. दिनेशजी पाटील सर यांचं देखील आगमन झालेलं आपण पाहतोय. बंधू आपले हार्दिक असं स्वागत. 48 धावा धावफलकावरती आहेत. सामना थांबला. tenniscricket.in वरच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उचळी घेणारा बॉल जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. पंचांच्या मनामध्ये साशंकता निर्माण झाली. त्यांनी DRS कॉल इथे केलाय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव येत असताना आपण पाहत आहोत. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 49 धावा धावफलकावरती आहेत. एकही बॉल न डिलिव्हर करता 2 अतिरिक्त धावा खर्च केलेल्या आपण अशरफला पाहत आहोत. अतिरिक्त धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षण खराब दर्जात क्षेत्ररक्षणातला दाखवावा लागेल. गोलंदाजी करत असताना आपण जे आपलं स्टँडर्ड आहे ना ते बिल्ड करावं लागेल. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने વધારत असताना 51 धावा, अर्धशतक कंप्लीट होत आहे रोडपाली टीमचं. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्विकवर वन, फलंदाज बाद, लेग बी फोर स्वरूपामध्ये बबुल भगत बाद. वाईड आणि वेस्ट साईडसाठी इथे DRS कॉल आहे आणि तो इथे वापरण्यात आला होता मागील बॉलवरती. फलंदाज बाद होत असताना आपण पाहत आहोत. 51 धावा, 4 फलंदाज बाद. रोडपाली संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 30 धावांची खेळी साकारत असताना बबुल भगत बाद झालाय. नवीन बॅटर राहुल भोईरच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड गॅपमध्ये केलेला स्ट्रोक डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न होतोय का मैदानाच्या आतमध्ये? घडलंय तरी काय? या रीतीच्या धावा तुम्ही खर्च करू शकत नाही. एक एक धाव महत्वाची आहे. ज्या अशरफने या आधीच्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या तो या षटकामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी करतोय. कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं त्याच्या मैदानाच्या आतमधील हे षटक आपण पाहत आहोत. धावा थांबल्यात या षटकामध्ये देखील. केवळ आपण पाहिलं तर 5 धावा या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामधील 2 बॉल हे एक्स्ट्रा स्वरूपाचे आहेत. व्हाईट बॉल आले होते. संघाची धावसंख्या 52. 52 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. पंचांच्या अगदी जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. फेकी स्क्वेअर. रन्स कंप्लीट करत असताना दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. ही वाखाणण्याजोगे राहिली आहे, कारण त्याने आपण पाहिलं ना तर धावाही कमी दिल्यात, विकेटही प्राप्त केल्यात. अगदी अचूकतेने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. धावा गोळा करण्याच्या औदार्यामध्ये विकेट गमावून बसल्यात रोडपालीचे फलंदाज.
अर्धा संघ डगआउट्समध्ये आराम फरमावतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, प्लॅटफॉर्म चांगलं रचलं होतं, परंतु तिथून पुढे धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेला देखील फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. खोला टाकलेला बॉल, पिंक पॉइंट यॉर्कर, फलंदाज बाद. अशरफची गोलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली आहे. एका स्पर्धेमध्ये 28 फलंदाजांना बाद करण्याचा कारनामा करणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. हालकर म्हणत असतील की आमचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतंय. 4 फलंदाजांना बाद केलाय. फायफर प्राप्त करेल का? एक या बॉल शेवटचा राहिला आणि त्यावरती विकेट प्राप्त केली तर फायफर होईल. यावेळेला चेंडू मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. स्कोर कार्डवरती 53-54चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. अशरफने 2 षटक 11 धावा 4 विकेट त्याने प्राप्त केले आणि हाल संघासमोर एक आव्हान ठेवलंय 54 धावसंख्येचं. सामना चांगला होणार यात ती मात्र शंका नाही आहे. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण आवाजामध्ये करूयात बदल. दिनेशजी पाटील सर अर्थात बंधू यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद जय सर. तर आपण इथे काही सन्मान घेतोय. मी विनंती करेन या व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सन्माननीय नरेश नाईक रोडपाली मोंटी पाटील यांचे सासरे, तर झहीर शेठ पटेल यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे घ्यायचा आहे. दादा या. त्याचबरोबर आमचे मधुकर पाटील रोंजन देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण इथे घेतोय. तर तर नरेश नाईक यांचा सन्मान होतोय. ये सन्माननीय मधुकर पाटील रोंजनचे आमचे एक जबरदस्त असे क्रिकेटर, आदर्श व्यक्तिमत्व मधुकर पाटील यांचा आपण सन्मान इथे घेतोय. मी झहीर शेठ पटेल आणि अशोक बुवा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान घ्यायचा आहे. त्याचबरोबर आमचे खारघरचे मधुकर पाटील यांचा सन्मान इथे होतोय. ओके. तसेच सागर शेलके यांना देखील विनंती करेन की यावं. सागर या. तर आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, खऱ्या अर्थाने सेकंड सत्राला जशी सुरुवात होईल ज्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत, ते उत्कृष्ट शिवभक्त समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते दिनेश पाटील सर, मॅन फ्रॉम बेलवली. आणि येत्या 25 तारखेला मात्र वारदोली ग्रामपंचायतीवरती उपसरपंच पदावरती ते आरूढ होणार आहेत. तर बंधू अभिनंदन तुमचं. समालोचन क्षेत्राचा प्रवास करत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना ग्रामपंचायतीवरती ज्यांनी आपला झेंडा रोवला आणि येत्या 25 तारखेला मात्र ते
उपसरपंच पदावरती नक्कीच आरूढ होतील. त्यासाठी दिनेश पाटील सर बेलवली यांना आपण शुभेच्छा देऊया. यस द्वारका सर, बॉल पाहिजे का? ओके. आणि नक्कीच त्यासाठी एक मोठं नमस्कार. रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराची ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. शेकडो वर्षाची काल रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. मानवंदना सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणाऱ्या लोकनेते देबा पाटील साहेबांना. मानवंदना मराठी मन जपणाऱ्या आणि हिंदुत्वासाठी झटणाऱ्या हिंदुदाई सम्राट बाळासाहेब ठाकरेंना. मानवंदना ज्ञानाच्या अतंग सागराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. राष्ट्रासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रहित जपणाऱ्या तमाम मानवजातीला मानवंदना देत मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय. अतिशय उत्तम दर्जाची ही सर्वोत्तम स्पर्धा स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025. आणि या रजनीमधला चौथ्या रजनीमधला हा पहिला सामना. पूर्वार्ध राहिला, 54 धावांचा टार्गेट सेट झाला. अशरफनं मात्र कमालीची गोलंदाजी केली. 4 विकेट्स घेत त्यानं फक्त 2 षटकामध्ये 11 धावा दिल्या आणि त्यानंतर मात्र 54 धावांचा पाठलाग करत असताना सगळ्यात मोठी विकेट लखन भोईरनं निर्माण केली ती मुनीरची. मुनीरचा सुटलेला झेल, कारण हाल आणि मुनीर, हाल इज इक्विव्हॅलंट टू मुनीर असंच म्हटलं जातं. तर मुनीर मात्र कसा खेळ दाखवेल. चांगला बॉल लखन भोईरचा उत्तमरित्या खेळून काढला. दुसऱ्या रनचा प्रयत्न कदाचित जर पहिला झाला असता, परंतु मुफीद तयार नव्हता त्यासाठी. मुनीरनं जरूर प्रयत्न केले परंतु रोखलं. पहिल्याच बॉलवर सुटलेला झेल या सामन्याचा खेळ दाखवेल तो म्हणजेच श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाला. रोडपाली म्हटलं की बंटी डोळकर, गणेशपुरीची मॅच सोडून तो या सामन्याला येईल, एवढी ताकद त्याच्यामध्ये. त्याचंही स्वागत करूया. क्या बात. उत्तम बॉल आणि सर्वोत्तम बॉलला मात्र डिफेन्स केला. तेवढं सक्षमतेनं खेळून काढलं. डॉट बॉल मात्र येतोय. लगन भोईर पुन्हा एकदा मुफीदसाठी. लेफ्ट आर्म वरती विकेट, चांगला टॅप केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पुन्हा फंबलिंग पाहते परंतु 1 रन्स मात्र कंप्लीट करेल. 1 या धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं उघडलं जाईल आणि 1 या धावसंख्येनं संघाची धावसंख्या पुढे घेऊन जाईल ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 धावा. 1 मॅन आर्मी रायगड प्रीमियर लीग काय खेळला मागच्या वर्षीची बुधीर पटेल आणि त्याच्याच नावानं हा संघही ओळखला जातो. अपील राहिलं जोरदार. बोट गेलं पंतांचं आकाशाकडे आणि इथे मात्र प्लम पकडला. LBW मुनीर पटेलला आखिरकार परतवलं लखन भोईरनं. मध्ये बबुलनं धावा जोडल्या आणि त्याच बहुमूल्य धावा रोडपाली संघाला आता लढण्याचं साहस देतात. 10 धावा नंतर जोडल्या विशाल भोईरनं.
एक षटकार ठोकला त्यानं, त्या षटकारानं सुद्धा बळ मिळालं. त्याच्यामुळे 53चं आव्हान सेट झालं. 53 बनवले आणि 54चं आव्हान सेट झालं. मुनीर पटेलला फार तग धरू दिलं नाही आहे क्रीजवर. पहिल्या बॉलवर सुटलेला झेल, त्यानंतर आलेला 6 धावा आणि त्यानंतर मात्र पायचीतच्या रूपानं लखन भोईरनं केला आऊट मुनीर पटेलला. नवीन फलंदाज अयान. धावांचा डोंगर तसा फार मोठा नाहीच आहे, परंतु एका बाजूला बाबूलॅन टीम गोलंदाजीमध्ये सक्षम राहिली आहे. शशी जाधव असेल, ताकदवान गोलंदाज आहे. या मैदानावर 80 रन खेळणे संघानं 44 धावा डिफेन्स केलेत. नितलस संग्राम मिलाव नितलस संघाच्या विरोधात त्यानं मात्र या धावा डिफेन्स केल्या. फेकी होती तत्पूर्वी मात्र वाईट प्लस 22 एकूण 2 धावा वाईटच्या या 2 धावा मात्र एक्स्ट्राच्या रूपानं मिळत आहेत. ते म्हणजेच ASC हाल संघाला. अमन सोशल स्पोर्ट्स क्लब, क्या बात, सोशल सेवा हाल. चांगला फटका आहे, क्या बात. कव्हरच्या डोक्यावरून या पॉवर प्ले षटकामध्ये खऱ्या अर्थानं 30 यार्डाला भेदत मात्र कव्हर्समधून भटकावला बॉल. हा आला चौकार. अनेक पदं भोगली, उपभोगली, परंतु फक्त सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढला. आज आपण जी श्रीमंती उपभोगतो ना, ती जमिनींच्याच आधारावरती. आजकालच्या मुली लग्न करताना ही जमीन आहे का हा पहिला प्रश्न विचारतात, परंतु शेती करायला कोणाला जायचं नाही आहे, ती शेती विकायची आहे आणि त्याच्यावरती पैसे घेत मात्र मग मोठ्या गाड्या, सोनं नाणं सगळं सगळं करत मात्र फक्त एन्जॉय करायचे. आयफोन घ्यायचा, दर वर्षाला नवीन आयफोन येतो आणि मग मात्र नवीन आयफोनवरून नवीन बॉयफ्रेंड बनवायचा. सिस्टीम चांगली आहे पैसे कमवण्याची, परंतु ज्या बापानं हे पैसे कमावलं ना, कमवून दिलेत ना, ते लोकनेते देवा पाटील साहेब, त्यांना या गाण्याच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. पण त्यांच्या नावानं विमानतळ राहील यातील मात्र शंका नाही आहे. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय जरूर. शशी जाधवच्या बॉलवर मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉनला आला. धाव मात्र आली तिथे फक्त आणि फक्त एक. चला, भरोडे संघाचा संघनायक आणि चौधर 11 सेक्टर 12 सुरेश चौधरी सर आहे तिथे. यानंतरची लढत भरोडी वर्सेस सेक्टर 12. आमचे केशव शेठ करावकर मुरबी आणि लालूशेठ तांबडे पापडीचा वाडा इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे, यावं व्यासपीठावरती. येस बंधू. चांगला फटका आहे पुन्हा एकदा कव्हर पॉईंटच्या मधून. सीमा रेषा क्लिअर केली जातीये. हाल संघाचा फलंदाज मात्र या मुनीर पटेल नंतर धाबांना आकार देताना चांगली धावसंख्या. येतोय चौकार. एक पूर्णांक 2 षटक म्हणजे आतापर्यंत 8 बॉलचा खेळ संपलाय. 19 धावा बोर्डवर लागलेत. मुनीर बाद झालाय. स्लोवर बॉल परखला, निरखून पाहिलं, मेरिटला न्याय दिला आणि मेरिट प्रमाणेच खेळला. अगदी पॉइंटला घरंगळा चेंडू मात्र या कार्पेटला किस करत जातोय. सीमारेषा बाहेर येतोय. आणखीन एक चौकार. घरातली गोरी सोडून आजकाल शेजारच्या काळीकडे जास्त लक्ष राहिलं. हे गाणं खूप सुंदर होतं. कित्येक वेळेला अनेक हळदीमध्ये हे गाणं गाजलं आणि वाजलंही. आणि डीजे मास्टरही तेवढा चाणाक्ष. डीजे परू अपील राहिलं जोरदार. पंचांचा बोट सरळ आकाशाकडे गेलं आणि इथे मात्र LBW क्रमांक 2 फलंदाज मुफीद आउट.
शशी जाधवनं 4 बॉल्समध्ये 9 धावा देत एक मोहरा टिपलाय. धावपलकावर धावा लागले 23. धावपलकावर धावा चांगल्या आहेत. धावांचा पाठलाग 54 करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र हाल संघाची धावसंख्या खूप सुंदर आहे. ज्याप्रमाणे धावांची गरज आहे. विकेट्स कमावले जात आहेत, परंतु इथे मात्र आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं धावाही जमत आहेत. 2 चौकार दाखवले लागोपाठ आणि त्याच्यामुळे मुफीदनं धावा जमून गेलाय. दोन्ही सलामीर बॅक टू डगआउट. आता 2 फलंदाज, दोघेही नव्हे. उडाया, ये उडाया, फटका दिसतोय. मिस्टर 360 परेश कडके चेंडू पण धावत जरूर आलाय मिड विकेट पर्यंत, परंतु आल्या आल्या आपल्या बॅटचा तडाखा शशी जाधवला दाखवला, ठोकला. सुफियान मात्र हा लाजवाब षटकार. एकोणीस फेब्रुवारी, जगात लय भारी फेकी होतीये. डायरेक्ट हिटचा हा प्रयत्न राहिलाय जरूर. इथे मात्र सिंगल रन्स कंप्लीट केली आहे. मी म्हटलं होतं की धावपलकावर खूप सुंदररित्या लगवला गेले. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावपलकावर धावा झाल्या तब्बल 30. 18 बॉल 24 धावांचे. सुरेश चौधरी सर. तर भरोडी टीमचे कॅप्टन आपण या आणि याचबरोबर आमचे सन्माननीय नरेश नाईक यांच्या वतीने रोडपाली या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अनिलदादा पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. पूर्वीचे आमचे केशव शेठ करावकर आणि पापडीच्या पाड्याचे लालू शेठ तांबडे हे इथे उपस्थित झालेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अठरा बॉल आणि 24 धावांची गरज. 8.00 ची सरासरी राखायची आहे. पहिली 2 षटकं 2 फलंदाज बाद जरूर झाले ASC हाल संघाचे, परंतु त्यांना हाल मात्र केलेत रोडपालीच्या गोलंदाजांचे. काय सुंदर राहिले फलंदाजी. धावा लुटल्या तब्बल 30. इथून जर कमबॅक नाही करू शकत ना बबुल भगतचा हा संघ, तर मात्र अडचणीमध्ये येऊ शकतो श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज सूरज भुईर. हे षटक असेल निर्णायक. या षटकामध्ये धावा किती येतील, अंतिम 2 षटकामध्ये धावा किती उरतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा लागली जाते. शतरक्षक मात्र चाच पडतोय, परंतु इथे मात्र गलीमधून जे ट्रॅव्हल होणार होता शॉट थर्ड मॅचच्या कडेला, प्रदर्शन चेंडूला रोखला. 1 रन्स कंप्लीट केली फलंदाज अयाननं आणि इथे मात्र 31 धावा. फटका फसलाय. परेश झेलच्या खाली चूक नाही करणार आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज आयन होते आउट. त्यांचे आगमन झालंय. झहीर पटेल सर यांचं योगदान करा. मुरबीमध्ये स्पर्धा म्हटली आणि झहीर पटेल सर नाही असं कधी होणार नाही. संदीप पाटील सर आणि झहीर पटेल यांचं खूप चांगलं योगदान या पंचक्रोशीला लाभलंय. रायगड समाजक असू यांचे सल्लागार आहेत. अतिशय उत्तम कामगिरी झहीर पटेल साहेबांची राहिली आहे. त्यांची जुगलबंदी काही वर्षापूर्वी नक्कीच चांगली राहिली आहे. नवीन फलंदाज क्रीजकडे रवाना होतोय इरफान. तिसरा फलंदाज बाद झालाय. 31 धावा धापाकडे लागले. हे षटक खूप निर्णायक असणार आहे हाल संघासाठी सुद्धा आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघासाठी सुद्धा. या षटकामध्ये 8-9 धावा आल्या ना तर सामना खुला राहील हाल संघासाठी, परंतु विकेट आणि जर 2-3 रन आले ना तर सामना बनेल रोडपाली संघासाठी. एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. सूरज भोईर
एक्स्ट्राची धाव मात्र मिळतीये ती म्हणजेच ASC हाल संघाला आणि इथे एका धावेनं धाबाळकर धावा लागतायत त्या 32 धावा. इरफान ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे, रिकामी जागा हेरली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून काय कमालीची ताकद दाखवली आहे. बॉटम हँडचा वापर करत क्रीजचा प्रॉपर वापर केला आणि दिली गोलंदाजाला फटकार. ठोकलाय ला जवाब षटकार. काही सगळ्यांना क्लास दिलाय. षटकाराने सुरुवात करायची. आतापर्यंत विचार केला, आता सुफियाननं ही असाच खेळ सुरू केला. मुनीर पटेलनं सुद्धा षटकारानं सुरुवात केली, सुफियाननं षटकारानं सुरुवात केली, इरफाननं षटकारानं सुरुवात केली. त्याच्यामुळे मुनीरचा क्लास खूप छान राहिला षटकाराचा. या षटकारानं धावा बनल्या आणि या षटकामध्ये जी गरज होती धावांची आसपास गती होती ती ASC संघाला म्हणजे हाल संघाला समाधानकारक राहिली आहे. धावा येत आहेत. बबुल भगतला विचार करावा लागेल की विकेट नाहीत तर डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट करावं लागेल. अवांतर भरकटलेली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते या षटकामध्ये. षटकार वाईड, विकेटला काही मायना नाही. अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी होती, खराब गोलंदाजी. सूरजनं मात्र 4 बॉल्समध्ये 10 धावा, 1 विकेट मात्र कमावली आहे. 40 धावा धाबाकडे लागल्या. आता 14 बॉल आणि अजूनही 14 धावांची गरज. बॉल रन इक्वेशन. डॉट बॉल. अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल राहिलाय, परंतु या षटकामध्ये धावा रोखू शकला नाहीये सूरज भोईर. एक षटकारानं सामना खुला होतो, तो खुला केला मात्र इरफाननं. 2 बॉल तो खेळला, एक षटकारासहित 7 धावा त्यानं जोडलेत. आणखीन एक फलंदाज मात्र परततोय. आता क्रमांक 4 षटक कोण घेऊन येईल? शशी जाधव. या षटकामध्ये आता विचार केला तर 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. बारा 14चं समीकरण. या बॉलवर धावा किती येतील? फक्त षटकारांचीच भाषा बोलली जातीये. सिंगल डबल ला कर्तव्य नाही तर फक्त षटकार. अगदी लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून अप्रतिम दर्जेदार शशी जाधव वर केलाय प्रहार. आलाय षटकार. इरफान ऑन फायर. या 6 धावानं सामन्याचं चित्रच बदललं. 11-8. 11 बॉल 8 धावा. उत्तम दर्जाची फलंदाजी राहिली आहे. डोकं वर काढू दिलं नाहीये रोडपाली संघाच्या गोलंदाजांना. सगळ्यात मोठी गोष्ट काय, विकेट्स मिळाल्या, बॉल डॉट नाही झाले. टेक्निकली परफेक्ट. उत्तम उत्तम टेक्निक. दुसऱ्यांचा प्रयत्न नाकारलाय. फेकी खराब. फेका फेकी फेका फेकी. अगोदरच धावांचा दुष्काळ आणि त्याच्यामुळे मात्र इथे आणखीन धावा जात आहेत. दुष्काळात हा 13वा महिना आलाय. अधिक महिना पडला बहुतेक रोडपाली संघाला. या धावा येतील तब्बल 2 आणि या 2 धावेनं इरफान मात्र 4 बॉल्समध्ये 15 पर्यंत पोहोचतोय. 10 बॉल 6 धावा.
पुढचा मॅच थांबता कामा नये याची नोंद घ्या. आणखीन एक चांगला फटका पाहतोय. मिडविकेट ट्रॅव्हल झालाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक असेल. परेश खडके बॉलची फेकी करतोय. खांदे पडले. 54 धावा तसं लढण्यासारख्याच होत्या. पहिल्याच बाजूवर कांचन पालकरजी सुटलेला झेलनं खऱ्या अर्थानं प्रेशर क्रिएट केला, तो म्हणजेच या रोडपाली संघावर. आणि त्यानंतर वाईट बॉल पडले, एक्स्ट्रा धावा पडल्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट फलंदाजांनी आल्या षटकार ठोकले. एक एक षटकार शॉर्ट बट स्वीट हा खेळ दाखवला. आणखीन एक चांगला फटका इथे आहे. स्टॉप केलं जाईल बॉलला, परंतु प्रीतम पाटीलनं बॉलला स्टॉप केलं. चला भरोडी टीम आली असेल तर या लगेच टॉससाठी. टॉसला लवकर या, अन्यथा पेनल्टी मिळेल. मी तू परंतु नाही, अखेरकार कॉल दिला. उत्तम कॉल होता परेश खडकेचा, त्यानं मात्र हा झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज झाला बाद. बॉल आणि 4 धावांची गरज राहिली आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजेच AC हाल संघाला. प्रीतम पाटीलला पाहिलं आपण या मैदानामध्ये, कारण कित्येक वर्ष आम्ही त्याला पाहिलं 12th मॅनच्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष. कारण मी पहिल्यांदा रोडपाली पाहिलं की प्रीतमला शोधला, परंतु प्रीतम आज मैदानामध्ये दिसला. त्याच्यामुळे प्रीतम तुझंही स्वागत आहे. 7 बॉल्स आणि 4 धावांची गरज आहे. विकेट्स मात्र इंटरव्हल नंतर पडत राहिले, परंतु धावा जमत राहिल्या. सुचवलं जात आहे, सांगितलं जातं की बाबांनो सामना दूर नाहीये, कोई बात नाहीये, बात बनेगी आणि बात बनवली आहे. लॉंग ऑफच्या सीमारेषा बाहेर जल्लोष राहिला, ठोकला विजयाचा चौकार आणि दोन षटकांना सामन्याचा चित्र पलटवलं आणि 53 वर रिस्ट्रिक्ट केलं. ते म्हणजेच रोडपाली संघाला मॅन ऑफ द मॅच ठरलाय. 2 षटकं 4 विकेट्स 11 धावा. अशरफ मॅन ऑफ द मॅच. अशरफ